नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या विश्लेषणामध्ये आपण मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला. आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज आपल्याला बऱ्यापैकी फ्लॅट ओपनिंग चार्टवरचं फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं. आणि ओपनिंग झाल्यानंतर एक खूप मोठा बाउन्स आपल्याला ओपनिंग नंतर लगेचच बघायला मिळाला. आणि हा एवढा मोठा बाउन्स होता की तुम्ही इथे बघू शकता की स्टेप बाय स्टेप हे जे खाली आलं होतं, किंमत ही जी काय खाली आली होती एवढ्या स्टेपमध्ये, तर ती एकाच स्टेपमध्ये आपल्याला कव्हर झालेली बघायला मिळते. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की साधारणपणे आधी ज्या एरियामध्ये म्हणजे साधारण 22,550च्या आसपास जिथे आपल्याला रेजिस्टन्स घेतला जात होता, इथे रेजिस्टन्स घेतला, इथे इथे आणि इथे आपल्याला रेजिस्टन्स घेतला गेलेला बघायला मिळाला. आणि त्यानंतर किंमत खाली आली, एकदा इथपर्यंत खाली आली, परत वर गेली, परत खाली आली, परत वर जाऊन आपल्याला पुन्हा वर जाते असं पद्धतीचं. म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला इथे तयार झाल्यासारखा सध्या दिसतोय. आणि ज्या वेळेला तो ह्या लेवलच्या वर जाईल त्यानंतर काय होऊ शकेल, आपल्याला त्याचा ब्रेकआउट येऊ शकेल असं प्रकारचं चित्र आता आपल्याला दिसायला लागलंय. तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. सध्या चार्टवर थोडीशी खिचडी झाल्यासारखी दिसते, पण आपण ते समजून घेऊया आणि त्या खिचडीचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर सध्या आपण जर बघायला गेलो तर आपल्याला काय लक्षात येईल, आपण 3 टार्गेट थिअरीनुसार बघूया. वरच्या बाजूला 22,525 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूची 22,450 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आता जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं, 22,525 वरच्या बाजूनं ब्रेकआउट झालं, तर आपल्याला माहिती आत्ताच दाखवलं मी इथे हेड अँड शोल्डर म्हणजे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्नचा वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतो. आणि तसं झालं तर आपल्याला वर जात असताना 22,575, 22,625 आणि 22,675 अशी 3 टार्गेट वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. मात्र जर काही कारणामुळे इथून खाली यायला लागलं आणि खाली येत असताना 22,450च्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, 22,400, 22,350, 22,300 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. आता आपण जे सध्या रिव्हर्सल झोन टार्गेट झोन या पद्धतीनं विश्लेषण करतोय, तर त्यासाठी आपण काल जे विश्लेषण केलं होतं आणि आज कशा प्रकारे मूव्हमेंट झाली हे आता आपल्याला बघायचं आहे. तर इथे मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केला आहे. आणि मी शुक्रवारसाठी सोमवारसाठी जे शुक्रवारसाठी जे विश्लेषण केलं होतं तेच आपल्याला इथे सोमवारसाठी सुद्धा लागू होतं असं सांगितलेलं होतं. मात्र इथे झालंय असं की ओपनिंग गॅप डाऊन झालेलं दिसतंय. इथे ओपनिंग गॅप डाऊन झालेलं दिसतंय. तुम्ही जर ट्रेडिंग व्ह्यूवर बघितलात तर ट्रेडिंग व्ह्यूवर आपल्याला ओपनिंग फ्लॅट झालेलं दिसतंय, इथे झालेलं दिसतंय. आणि आपल्याला अपस्टॉक्सच्या टर्मिनलवर बघितलं तर इथे झालेलं दिसतंय. आणि हा जर लो बघितला तर आपलं टार्गेट जवळपास अचीव झालं. जनरली इथे टच होतं, पण छोटी टाइम फ्रेम आहे त्यामुळे इथे साधारण 10 पॉईंटचा डिफरन्स राहतोय. तर त्यामुळे आपण हे टार्गेट अचीव आहे असं मानायला हरकत नाही. आणि तसं जर मानलं तर मग काय झालं, हे जर टार्गेट झोन आपल्याला यायचा होता त्यात एक पहिल्याच टार्गेटला टच झालं असं त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि त्यामुळे एवढा मोठा बाउन्स आलाय. पण आपल्याला जर समजा हे सर्व गोष्टी लक्षात आल्या नसतील, हा बाउन्स आला, हा बाउन्स आल्यानंतर काय झालं, ज्या वेळेला पुन्हा इथनं खाली यायला लागलं आपल्याला पुन्हा इथे एका ट्रेडची संधी मिळाली. बरोबर तुम्ही बघू शकता इथनं किंमत खाली आल्यानंतर बरोबर ह्या लेवलला टच झाली. आता ह्या दोघांमध्ये अंतर किती आहे, खालच्या बाजूला आहे 22,450, वरच्या बाजूला आहे 22,525. म्हणजे तुमच्या लक्षात येईल 75 पॉईंटचं अंतर आहे. आणि स्कॅल्पिंगसाठी आपल्याला किती पॉईंट लागतात, जेमतेम 22-23 पॉईंट. म्हणजे इथे आरामात ते पॉईंट मिळू शकले असते. म्हणजे इथून खाली येताना आपल्याला पुन्हा एक ट्रेड मिळाला असता. परत वर गेलं, बरं हा चुकला तर परत वर गेलं, परत ह्या लेवलला टच झालं,
परत खाली आलं म्हणजे परत दुसऱ्यांदा आपल्याला तो स्कॅल्पिंगचा ट्रेड मिळाला असता. म्हणजे आपल्याला काय झालंय आता किंमत परत वर आली आहे आणि रिव्हर्सल झोनमध्ये अडकलेली आहे. आता उद्या कशा प्रकारे ओपनिंग होतंय त्यानंतर मग आपल्याला हे लेवल टच झाली की नाही झाली हे उद्या सिद्ध होईल. कारण जर उद्या पुन्हा गॅप डाऊन ओपन झालं आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं म्हणजे 22,453च्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं पुन्हा मग हे लेवल येण्याची शक्यता हे पहिलं टार्गेट दुसरं टार्गेट तिसरं टार्गेट अशी टार्गेट्स येण्याची शक्यता मग वाढू शकते. सध्या आपल्याला काय दिसतंय जर इथून वरच जायला लागलं तर मग आपल्याला थोडंसं वेगळा विचार करायला लागणार आहे. आणि उद्या लाईव्ह सेशन असल्यामुळे मी सकाळच्या सत्रामध्येच मार्केट ओपन झाल्यानंतर थोडंसं स्टेबल झालं की मग सांगू शकेन की परत खालच्या बाजूला येतंय का वरच्या बाजूला जाऊ शकतं. तर ते आपल्याला उद्या लाईव्ह सेशनमध्ये बघायचं आहे. उद्या सकाळी 9 वाजता आपलं लाईव्ह सेशन असणार आहे आणि ज्याच्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये मी विश्लेषण करणार आहे. तुम्ही काय करू शकता त्याच्यासाठी जॉईन करण्याची जी लिंक असेल ती उद्या सकाळी तुम्हाला आपल्या WhatsApp आणि Telegram ग्रुपवर मिळणार आहे. तर आपल्या ग्रुप जर जॉईन केले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे. ग्रुप जॉईन करा म्हणजे उद्याचं लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड करू शकता. तर हे झालं निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा विचार करूया. मात्र त्यापूर्वी मी इथे तुम्हाला आणखीन दोन दोन लेवल्स काढलेल्या दिसत आहेत. ही लेवल एक काढली आहे बघा आणि ही लेवल एक काढली आहे बरोबर. खालच्या बाजूला 22,401 आहे वरच्या बाजूला 22,465 आहे. आता जर समजा आपण हे टार्गेट कारण इथे बघा इथे इथे लो दिसतोय आणि आपल्याला अपस्टॉक्स मध्ये बघितलं तर थोडासा खाली दिसतोय तो इथे कुठेतरी दिसतोय म्हणजे एवढा डिफरन्स आहे. तर त्यामुळे टार्गेट अचीव झालंय की नाही हे चार्ट मध्ये कन्फ्युजन असल्यामुळे आपल्याला नक्की सांगता येत नाहीये. तर त्यामुळे उद्या जर समजा हे टार्गेट अचीव झालं असेल तर उद्यासाठी काय असणार आहे हा रिव्हर्सल झोन असणार आहे. ओके आणि इथे वर ह्या ज्या दोन लेवल दिसत आहेत ह्या टार्गेट झोन असणार आहे. ओके तर हा टार्गेट झोन असणार आणि रिव्हर्सल झोन कुठे असणार खाली 22,401 22,465 टार्गेट झोन काय 22,605 डायरेक्ट आणि वरची लेवल आहे 22,665. तर तुमच्या लक्षात येईल आणि इथे सुद्धा बघा मग जर हा रिव्हर्सल झोन असेल उद्यासाठीचा तर मग आज इथे एकदा रिव्हर्स झालंय इथे परत रिव्हर्स झालंय असं आपल्याला दिसतंय. मात्र टार्गेट एकदाही अचीव झालेलं नाहीये. तर त्याच्यामुळे जर समजा उद्या इथून वर जायला लागलं तर आपण असं समजणार की हे टार्गेट अचीव झालेलं होतं आणि आता हा रिव्हर्सल झोन झालाय आणि हा टार्गेट झोन झालाय. ते उद्या सकाळी आपल्याला लक्षात येईल आणि सकाळी मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये सांगणार आहे. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये खिचडी जरी झाली असली तरी कन्फ्यूज होण्याची गरज नाहीये. आता आपण काय करूया बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया. बँक निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करतोय. बँक निफ्टीमध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. बँक निफ्टीचा चार्ट थोडासा झूम करतो म्हणजे तुम्हाला सर्वांना व्यवस्थित त्या लेवल्स दिसू शकतील. ओके ओके. आता इथे बघू शकता की बँक निफ्टीमध्ये तर आपल्याला क्लिअर कट दिसतंय गॅप अप ओपन झालं वर गेलं थोडंसं खाली आलं परत वर गेलं परत थोडंसं खाली आलं परत वर गेलं खाली आलं परत वर आलं अशा पद्धतीनं आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट होताना बघायला मिळाली आजच्या दिवसात. आता उद्यासाठी काय आपल्याला 48,475 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. 48,275 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. उद्या जर फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं वर जायला लागलं 48,475 ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग वर जात असताना 48,575 48,675 आणि 48,775 ह्या तीन लेवल वरच्या दिशेनं येताना बघायला मिळू शकतात. जर काही कारणामुळे फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि 48,275 ही लेवल खालच्या बाजूला ब्रेकडाऊन झाली तर काय होऊ शकतं आपल्याला 48,175 48,075 आणि 47,975 अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतील. आता इथे जर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीचा आपल्याला इथे मी ओपन करतो बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तो ओपन करतो आणि मग आपल्याला लक्षात येऊ शकेल. बँक निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन केलाय. थोडासा तो मोठा दिसण्यासाठी आपण काय करूया फुल स्क्रीनवर घेऊया.
तर इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन होतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्सल झोनच्या मी काल ज्या सांगितलेल्या होत्या, तर इथे आपल्याला थोडंसं काय झालंय, जास्त कन्फ्युजन आहे. कारण ह्याचं कारण असं आहे की हा जो रिव्हर्सल झोन होता, थोडंसं आपण झूम आउट करूया म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकेल. तर इथे जर बघितलं तर हा जो एरिया होता हा रिव्हर्सल झोन होता, बरोबर. तर आणि इथून खाली येऊन किंमत ह्या टार्गेट झोन मध्ये येणार होती, पण प्रत्यक्षात काय झालं, किंमत आज ह्या रिव्हर्सल झोनच्या वरच ओपन झाली आहे बघा. आणि ह्याचा सपोर्ट घेऊन किंमत वरच्या दिशेनंच राहिलेली आहे. म्हणजे इथे बघायला गेलं तर इथे अजूनही टार्गेट म्हणजे ही लेवल टच व्हायला पाहिजे होती, तर टार्गेट आलं असं आपण म्हटलं असतं. पण ही लेवल अजूनही आलेली नाही, तर त्यामुळे टार्गेट आलं असं आपल्याला आत्ता तरी म्हणता येणार नाहीये. तर त्यामुळे उद्या आपल्याला इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणून मी काय केलं, बँक निफ्टीचं तुम्हाला उद्यासाठीच्या लेवल दिल्याच नाहीयेत, त्या आपण लाईव्ह मार्केटमध्ये बघणार आहोत. तर त्यामुळे आज कशा प्रकारे मुवमेंट झाली हे लक्षात आलं. उद्या कशा प्रकारे होऊ शकते, तर त्यासाठी आपण इथे लेवल्स बघितलेले आहेत. हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची. मात्र त्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. बाकी सर्व सूचना आता तुम्हाला पाठ झाल्या असतील. जर तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्या सूचना वाचू शकता आणि तुम्हाला जी काही माहिती पाहिजे त्याच्या संबंधीचे जे कोड आहेत ते तुम्ही व्हॉट्सअप मेसेजद्वारे मला पाठवू शकता. आता उद्यापासून आपल्याला काय होणार आहे, लाईव्ह सेशन चालू होणार आहे. तर त्यामुळे ह्याची लिंक आहे ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, टेलिग्राम ग्रुपवर आणि आपल्या चॅनलवर देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर त्यामुळे जर तुम्ही ग्रुप जॉईन केले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप तसंच फेसबुक ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. पण हे जे लाईव्ह सेशनचे आपल्याला लिंक असते ही फक्त आपल्याला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर सकाळी 9 वाजण्यापूर्वी शेअर केली जाणार आहे. तर ती तुम्ही चेक करू शकता आणि उद्या लाईव्ह सेशन अटेंड करू शकता. तर हे झालं महत्त्वाची सूचना. आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम डेली करूया. त्यानंतर जे 2 स्टॉक मी तुम्हाला या आठवड्यासाठी सांगितले होते, त्या स्टॉकमध्ये काय झालं चेक करायला सुरुवात करूया. पहिला स्टॉक होता झील. झीलमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं, तुम्ही चेक करू शकता की हा जो आहे हा रिव्हर्सल झोन आहे आणि आता रिव्हर्सल व्हायला सुरुवात झाली आहे. किंमत वर आली होती आणि रिव्हर्सल होऊन इथपर्यंत पोहोचली होती. आज ही लेवल ब्रेक झाली आणि खालच्या दिशेनं आपल्याला किंमत यायला लागलेली दिसते, म्हणजे रिव्हर्सल व्हायला सुरुवात झाली आहे. टार्गेट काय आपलं, पहिलं टार्गेट आहे 84 रुपये 80 पैसे. तर तिथपर्यंत येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. एवढं जर आलं तर खूप मोठं आपल्याला याच्यामध्ये टार्गेट आलं असं म्हणावं लागेल. तर इथून खाली जाण्याची शक्यता आता झील ह्या स्टॉकमध्ये तयार झालेली आहे आणि त्या दिशेनं वाटचाल सुद्धा सुरू झालेली आहे. पुढचा स्टॉक आहे आपला अरबिंदो फार्मा. अरबिंदो फार्मा म्हणजे जसं आपण झील हा मंदीसाठी दिला होता, अरबिंदो फार्मा हा तेजीसाठी दिला होता. तुम्हाला आठवत असेल तर इथे मी खालच्या बाजूला हा रिव्हर्सल झोन आहे म्हणून सांगितलं होतं. हा रिव्हर्सल झोन आहे आणि इथे किंमत ह्याच्या खाली जाऊन रिव्हर्स होऊन आता वर आली आहे. पुन्हा एकदा टेस्ट करून पुन्हा वर जाते. आपण इथे बघू शकता की शुक्रवारी सेलिंग झालं होतं. आज शनिवारी आपल्याला ह्या सर्वांचा हाय ब्रेक करून त्याच्यावर हाय बनलेला दिसतोय. तर ह्याचा अर्थ असा आहे की आता आपल्याला हळूहळू वरच्या दिशेनं वाटचाल सुरुवात झालेली आहे आणि टार्गेट झोनच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते आणि 1444 ही लेवल आपल्याला लवकरच येताना बघायला मिळू शकते. तर जसं आपण अपेक्षा करतोय त्या पद्धतीनंच इथे मुवमेंट होताना दिसते. तिसरा स्टॉक जो इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून मी सांगितला होता, इन्व्हेस्टमेंटसाठीचं विश्लेषण म्हणून सांगितला होता, तर त्या स्टॉकचं सुद्धा मी आता इथे ओपन करतो कारण तो BSC मधला स्टॉक आहे. तर त्यामुळे आपल्याला तो डायरेक्ट टाईप करून ओपन करावा लागेल. मी इथे काय सांगितलंय, ह्या स्टॉकमध्ये बेस्ट बाय आपण विश्लेषणासाठी कुठे करू शकतो, तर 1217 ते खाली ह्या लेवलपर्यंत 1177, म्हणजे 1177
ते 1217 ह्या लेवलमध्ये आपल्याला जर खरेदी करायची, विश्लेषण करण्यासाठी खरेदी करायची संधी मिळाली, तर काय होऊ शकतं, इथे येऊन हा स्टॉक वर जाऊ शकतो आणि वर जात असताना आपल्याला पहिलं टार्गेट 1286 रुपयाच्या आसपास मिळताना बघायला मिळू शकतं. त्याचसोबत मी हे पण सांगितलं होतं, की हा जर मला ह्या एरियामध्ये संधी मिळाली, तर वर जर संधी मिळाली तर थोडं खरेदी करून ठेवीन. खालच्या बाजूला आलं तर आणखीन खरेदी करेन. ह्याच्यावर मला लक्ष ठेवायचं आहे. हे मी तुम्हाला सांगतोय हे फक्त विश्लेषणासाठी आहे. इथे विश्लेषण जे करतोय हे काही तुम्हाला खरेदीचा सल्ला म्हणून देत नाहीये. तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, आपल्याला वर जाऊ शकतं आणि एप्रिल एंड पर्यंत जर आपण हा स्टॉक होल्ड करून ठेवला, तर तुम्ही चेक करू शकता की ह्याच्यामध्ये 1500 रुपयापर्यंत जाण्याचं ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. 1500 ची लेवल इथे काढलेली आहे. तिथपर्यंत जाण्याची कॅपॅसिटी या स्टॉकमध्ये आहे. त्याला थोडा वेळ लागेल, एकदम जाणार नाही, कारण अजून महिना दीड महिना त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे थोडासा खाली येईल, या एरियाच्या आसपास येऊन जाईल कदाचित, किंवा डायरेक्टली एखादा दिवस एक मोठी कॅन्डल बनवून वर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला, काही सूचना असतील, प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा. हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.